समाजातील गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले। त्यांचा एकात्म मानवदर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले। यवतमाळ येथील दीनदयाल सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी ते बोलत होते। मृद व जल संधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार मदन येरावार तसेच दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, पदाधिकारी ज्योती चव्हाण, डॉक्टर मनोज पांडे, विजय कद्रे, मनीष गंजीवाले, गजानन परसोडकर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मारक स्थळी मुख्यमंत्री यांनी भेट देऊन पंडित दीनदयालजींच्या पुतळ्यास पुष्प व खादीचा हार वाहून विनम्र अभिवादन केले। यावेळी मूर्तिकार सुजित गौड व स्वाती गौड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभ कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या परिसरात असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून माहिती जाणून घेतली। संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण प्रबोधिनी, शबरी अतिथीगृह, निवासी संकुल, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कक्ष, कृषी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आदींची पाहणी करून प्रवेशद्वारासमोरील पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। पंडित दीनदयाल यांच्या जीवनपटाची ही माहिती त्यांनी घेतली। यावेळी निवासी संकुलाच्या आवारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। ही नैसर्गिक शेती आहे। उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादकता वाढवणं आणि त्यातलं शेती फायद्याची करणं याचं एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं। अनेकांना प्रशिक्षित केलं। आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश क्रॉपवर गेल्यामुळे हळूहळू आपलं गोधन संपलं। आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली। ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवामृत असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रणं तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वरा आहे, जी क्षमता आहे, ती क्षमता वाढवायची। त्यातनं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा, खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता वाढवायची। हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने तयार केलं। आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपणही हा निर्णय घेतला की 25 लाख हेक्टर आपली जमीन ही आपण नैसर्गिक शेती खाली आणतो आहोत आणि मिशन सुरू केल्यापासून 13 लाख हेक्टर आपण आणलेली आहे। आता अजून 12 लाख हेक्टर आपण पुढच्या 2 ते 3 वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा टप्पा हा 50 लाख हेक्टरकडे आपल्याला जायचं आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, यवतमाळ।